उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। नजीकच्या कांदेगाव येथील डाक कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँकची सेवा गेल्या 3 महिन्यापासून बंद असल्यामुळे येथील डाक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कांदेगाव, नांदगाव, सावंगी, तळणी, भागवत, हिरापूर आणि सेद्री या गावातील नागरिकांना 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या इंझाळा, विजयगोपाल, सोनोरा, ढोक येथील डाक कार्यालयात जाऊन आपल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या खात्यातील व्यवहार करावा लागत आहे। कांदेगाव येथील डाक कार्यालयात नवीन पोस्ट मास्टरची नियुक्ती होऊन 3 महिन्याचा कालावधी लोटला आहे, परंतु अद्यापही या डाक कार्यालयामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकची सेवा सुरू झालेली नाही। त्याचा नाहक त्रास येथील शेकडो खातेधारकांना होत आहे। त्यांना नाईलाजास्तव 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावर व्यवहार करण्याकरिता पायपीट करावी लागत आहे। यामध्ये त्यांचा वेळ व पैशाचा सुद्धा चुराडा होत असून त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे। या ज्वलंत समस्येकडे मात्र जिल्हा स्तरावरील डाक कार्यालयातील अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे 3 महिन्यापासून IPPBची सेवा अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही असे बोलले जात आहे। सध्या लाडक्या बहिणीचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा झाले असून त्यांना सुद्धा आपल्या खात्यातील रक्कम काढण्याकरिता पायपीट करावी लागत आहे। गावात डाक कार्यालय असून ते पांढरा हत्ती ठरत आहे। याबाबत अनेक नागरिकांनी तोंडी तक्रारी केल्या, परंतु त्या तक्रारीला वरिष्ठ स्तरावरील अधिकारी दाद देत नसल्याचेही सांगण्यात येत आहे। ग्रामीण भाग असल्यामुळे या समस्येकडे जिल्हा स्तरावरील अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात येत आहे। या गंभीर समस्याकडे वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष घालून 3 महिन्यापासून जाणून बुजून सेवा बंद ठेवणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरचे कठोर कारवाई करावी व त्वरित इंडिया पोस्ट पेमेंट बँकची सेवा डाक कार्यालयात सुरू करा, अन्यथा डाक कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे। मयूर अवसरे, उलट तपासणी न्यूज, विजयगोपाल। आमच्या पोस्टामध्ये 2 महिने झाले पैसे निघत नाही, लोक त्रासून गेले। पोस्टामध्ये व्यवहार बंद आहे, म्हणजे IPPचे कार्ड झाले नाही आहे म्हणून लोक त्रस्त आहे।